सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक कोणाच्या वरदहस्तानं? अंजली दमाने यांकडून धक्कादायक आकडेवारी ट्विट करत सवाल। वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख। बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यासह हत्या प्रकरणात तुरुंगात टाका। हत्या प्रकरणातील आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे, आमदार सुरेश धस यांची मागणी। बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल करा। हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ। अंजली दमाने यांकडून ट्विट। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। छगन भुजबळ नाराज आणि आता कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाची मोडतोड करून प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई। सोशल मीडियाच्या 11 हँडलवर गुन्हा दाखल। भारत जोडो यात्रेशी संबंधित वक्तव्याची केली होती तोडमोड। महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे सर्व थोटांड, महाराष्ट्र प्रचंड जातीयवादी हे डोक्यात फिट करून घ्या, गोपीचंद पडळकरांचं विधान। केंद्र सरकारनं 5 राज्यांचे राज्यपाल बदलले। माजी गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरच्या राज्यपालपदी, तर माजी लष्कर प्रमुख व्ही.के. सिंह मिझोरामचे राज्यपाल। राज्यात प्रशासकीय खांदेपालट। बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती, तर दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल दिग्गीकर यांची बदली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न। राज्य सरकारकडून राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरघोस निधी। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम। सिडकोच्या घरांसाठी मुदतवाढीचं सत्र थांबविणार। ग्राहकांना 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार। सिडकोकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय। मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न देता केवळ फोन कॉल आणि एसएमएससाठी रिचार्ज प्लॅन द्या। ट्रायचे मोबाईल कंपन्यांना आदेश। आमदार आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंगवर बंदी घालण्याचं आवाहन। बेकायदा बॅनर न लावण्याचा निर्णय घेण्याची मागणी। आठवडाभरात कांदा किलोमागे 20 ते 25 रुपयांनी स्वस्त। आवक वाढल्यानं आठवडाभरामध्ये कांद्याच्या दरात मोठी घट। ठाण्यातील काही भागात 2 दिवस पाणीपुरवठा बंद। उद्या आणि परवा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असणार। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेळापत्रक जाहीर। 19 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात। भारत पाकिस्तानचा 23 फेब्रुवारीला दुबईत सामना रंगणार। जम्मूच्या पूंछमध्ये सैन्याचं वाहन 200 फूट दरीत कोसळलंय। दुर्घटनेत 2 जवानांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर जखमी असल्याची माहिती। मेंढारच्या बालनई भागातली घटना। जगभरात ख्रिसमसचा मोठा उत्साह। मुंबईसह देशभरात सेलिब्रेशन। चर्चला आकर्षक रोषणाई। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।